हॅलो स्टुडंट्स, आज 1 सप्टेंबर. आज आपल्याला काय अभ्यास करायचा आहे बघा. आपल्या या शाळेच्या क्लास 4 ZP पिंपळवालेंडी या ग्रुपवरती एक PDF या ठिकाणी मी शेअर केलेली आहे. बघा, ही या ठिकाणी PDF दिसते. या PDF मध्ये रोजचा अभ्यासामध्ये काय सांगितलेलं आहे, तर ती PDF तुम्ही बघितलेलीच असेल. एकदा तुम्हाला ओपन करून मी दाखवतो. या ठिकाणी बघा, याच्यामध्ये हे जे वेगवेगळे पेजेस दिलेले, पहिलं पेज जे आहे ते आपल्याला काही पाहायचं नाही आहे. दुसऱ्या पेजची माहिती घ्यायची. नंतर बघा, या तिसऱ्या पेजवर तुम्हाला या ठिकाणी दिसतं, हा मराठी विषयाचा अभ्यास या ठिकाणी आपल्याला देण्यात आलेला आहे. आता मराठी विषयाचा अभ्यास काय करायचा बघा आपल्याला. या ठिकाणी तुम्हाला वरच्या बाजूला दिसेल की इथं लिहिलेलं आहे, आम्ही कथा लिहितो. बघा, या ठिकाणी दिसतं आहे आपल्याला, आम्ही कथा लिहितो. लक्षात आलेलं असेल तुमच्या. तर ह्या आम्ही कथा लिहितो याच्यामध्ये आपल्याला कथेचं शॉर्टकट दिलेले आहेत, काही मुद्दे दिले आहेत. बघा, या ठिकाणी आम्ही कथा लिहितो हे भाग आहे. याच्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे बघा, मी वाचतो, तुम्ही लक्ष द्या. या ठिकाणी खालील मुद्द्याच्या आधारे कथा पूर्ण करा. यातली गंमत म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या मनासारखी कथा तयार करता येईल अशा कथा तयार करा आणि वर्गात सगळ्यांना ऐकवा. तयार केलेल्या कथेला शीर्षक द्या. आता या ठिकाणी आपल्याला एक कथा तयार करायची सांगितलेली आहे, परंतु ही कथा आपल्याला तुम्हाला तयार करताना पुढं असं इथं म्हटलेलं होतं की ती सगळ्यांना ऐकवा. आपल्याला ऐकवायची नाही, परंतु तयार करायची आहे. आता ही तयार कशी करायची आहे ते बघा. या ठिकाणी तुम्हाला खाली मुद्दे दिलेले आहेत. खालच्या बाजूला तुम्हाला दिसेल की इथं हे दिसेल तुम्हाला की इथं मुद्दे म्हणून लिहिलेलं आहे. बघा, या ठिकाणी मुद्दे आहेत. इथं हे दिसतं तुम्हाला मुद्दे. हा मुद्दे हा शब्द आहे आणि याच्या पुढं वेगवेगळे मुद्दे दिलेले आहेत. ते वाचायचे आणि त्याच्या आधारे आपल्याला कथा बनवायची. बघा, या ठिकाणी पहिला मुद्दा दिलेला आहे, घनदाट जंगल. दिसतं तुम्हाला या ठिकाणी घनदाट जंगल. आता घनदाट जंगल असं एक मुद्दा दिला, त्या आधारे आपल्याला 1, 2, 3 तुम्हाला जितके शक्य होतील तितके वाक्य आपल्याला बनवायचे आहेत. एक उदाहरण म्हणून तुम्हाला एक वाक्य सांगतोय की एका राज्यामध्ये एक फार मोठे घनदाट जंगल होते. या 2 शब्दावरून बघा हे वाक्य सांगितलेलं आहे की एका राज्यामध्ये एक फार मोठे घनदाट जंगल होते. म्हणजे या मुद्द्याच्या आधारे एक वाक्य लिहिले आपण. मग ते आपण वहीमध्ये लिहायचं. नंतर पुढचा मुद्दा बघूया आपण. पुढचा मुद्दा काय बघा, या ठिकाणी दिसतं तुम्हाला, वाघ आणि त्याचं पिल्लू आहे. हा मुद्दा या ठिकाणी. आता हा मुद्द्याबद्दल आपण काय लिहिणार, तर बघा, आपण असं म्हणू शकतो की ते जंगल खूप दाट होतं, त्या जंगलामध्ये खूप सारे प्राणी राहत होते. असंच एक वाघ आणि पिल्लू त्या जंगलामध्ये राहत होतं. बघा, आता हे झालं दुसऱ्या मुद्द्याबद्दल एक वाक्य लिहिलं. आता आपण तिसरा मुद्दा बघूया. तिसरा मुद्दा काय, या ठिकाणी तिसरा मुद्दा आहे, पिल्लू बोलत नाही. आता बघा, आपण मागं 2-3 वाक्य बनवलेले आहे की एका राज्यामध्ये एक खूप मोठं घनदाट जंगल असं होतं. त्याच्यानंतर त्या जंगलामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी राहत होते. त्या प्राण्यामध्ये एक वाघ आणि त्याचं पिल्लूसुद्धा होतं. आता हे 2 मुद्दे झाल्यानंतर तिसरा आपला मुद्दा आलेला आहे, पिल्लू बोलत नाही. आता या मागच्या मुद्द्याच्या अनुसरून त्यालाच संदर्भ धरून पुढचा मुद्दा आलेला आहे, पिल्लू बोलत नाही. तर हे जे या जंगलामध्ये राहणारं वाघ आणि त्याचं जे पिल्लू होतं, ते पिल्लू मात्र त्या वाघाचं बोलत नव्हतं. मग पिल्लू बोलत नव्हतं. आता मुद्दा लक्षात घ्या, कसं काय सांगतो तुम्हाला. पिल्लू बोलत नाही यावर आधारित आपल्याला जास्तीचे वाक्य काहीतरी लिहायचे आहेत तुम्हाला. हे पिल्लू बोलत नाही हा जो आहे याच्यावर. मग आता काय लिहिणार आपण, की त्या वाघाला चिंता होती की आपलं पिल्लू काहीच बोलत नाही, त्याला बोलता यायला पाहिजे, त्याच्याशिवाय तो या जंगलाचा राजा कसा होऊ शकेल. हे जे मी वाक्य 2-3 सांगितले, हे वाक्य तुम्हाला लिहायचे आहेत. अर्थात मी सांगतो तेच वाक्य तुम्ही लिहिले पाहिजेत नाही, कारण की आपल्याला वरच सांगितलेलं आहे की आपण आपल्या मनासारखी कथा तयार करू शकतो. बघा, इथं सांगितलेलं आहे, आपण आपल्या मनासारखी कथा तयार करू शकतो. इथं म्हटलं होतं त्यांनी. म्हणून तुमच्या मनाचे वाक्य त्या ठिकाणी टाका. मी सांगतोय तेच वाक्य आपण लिहिले पाहिजे असं नाही. म्हणून आता काय लिहिणार, आता पुढचा मुद्दा बघा काय आपल्याला, पिल्लू बोलत नाही. मग पिल्लू बोलत नाही, मग त्याच्याबद्दल आपण वाक्य सांगितलं की त्या वाघाला चिंता पडली की आपलं पिल्लू कसं बोलल, ते जर बोललं नाही तर या जंगलाचा राजा कसा होईल. म्हणून वाघाला चिंता होती. मग बघा पुढं काय झाला, पुढचा मुद्दा काय. पुढचा मुद्दा बघूया आपण की बोलायला. बघा, हा इथं आहे, बोलायला शिकवण्यासाठी मांजराची नेमणूक. आता या वाक्याला अनुसरून अगोदर मागचं वाक्य आपण पूर्ण करूया की पिल्लू बोलत नाही म्हणून वाघाला चिंता पडली. मग वाघानं काय केलं
की पिल्लाला बोलता यावं याच्यासाठी आपण कोणाची तरी एखाद्या शिक्षकाची नेमणूक करावी, बोलणं शिकवणारा कोणाची तरी नियुक्ती करावी असं त्यानं ठरवलं. आणि म्हणून त्यानं आता बघा या मुद्द्याला अनुसरून आपण वाक्य लिहू शकतो की त्या पिल्लाला बोलायला शिकवण्यासाठी मांजरीची नेमणूक वाघाने केली. आणि वाघाला त्यानं सांगितलं की माझ्या पिल्लाला बोलता यायला पाहिजेत. तर अशा प्रकारचे प्रत्येक मुद्द्याबद्दल तुम्हाला 1, 2, 3, 4 जेवढे वाक्य तुम्हाला लिहिता येतील तेवढे वाक्य तुम्ही लिहायचे आहे आणि ही कथा पुढं न्यायची आहे. अशा पद्धतीनं ही कथा पूर्ण तुम्हाला करायची आहे. आता ही कथा समजण्यासाठी तर या ठिकाणी चित्र दिलेले बघा तुम्हाला. या चित्रामध्ये तुम्हाला दिसेल इथं वाघ आहे, हे त्याचं पिल्लू आहे. नंतर या वाघानं मांजराची नेमणूक केली शिकवण्यासाठी, नंतर गाढवदादाची नेमणूक केली, नंतर बैलाची नेमणूक केली आणि पुढं काय झालं ते कथा वाचताना तुमच्या लक्षातच येईल. ते मुद्दे वाचताना या अनुषंगानं तुम्हाला सुचल त्या पद्धतीनं कथा तुम्ही तयार करावयाची आहे. समजलं? किंवा जर तुम्हाला कथा जशी जमेल त्या पद्धतीने तुम्ही तयार करायची आणि ती वहीमध्ये मराठीचा अभ्यास म्हणून आज लिहायचा आहे. चला पुढे जाऊया. मराठीचा अभ्यास इतकाच दिलेला आहे. पुढे विषय दिलेला आहे आपल्याला गणित. आता या ठिकाणी हे जे गणित जे दिसतंय हे तुम्हाला मराठीमधून दिलेलं आहे. मराठीमधून जर तुम्हाला गणित जमत नसेल तर इंग्रजीमधून गणित कशा पद्धतीनं आपल्याला सोडवायचं त्याच्यासाठी आपल्याला या PDF पुढं इंग्रजीमध्ये सुद्धा दिलेलं आहे. परंतु आपल्याला समजायला सोपं व्हावं म्हणून या ठिकाणी मी या PDF मराठीचं गणिताचा विषय या ठिकाणी टाकलेला होता. आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की आपल्याला मराठीतून जमणार नाही तर या ठिकाणी इंग्रजीसुद्धा आहे. परंतु मी तुम्हाला मराठीमध्ये समजून देतो. शक्य झालं तर तुम्ही मराठीमधून लिहा. तुम्हाला मराठी आणि इंग्रजी दोन्ही सांगतो मी, परंतु मराठीमधून समजायला सोपं जाईल म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी मराठीमध्ये समजून देतो आहे. बघा या ठिकाणी मुद्दा काय गणितामध्ये आपल्याला आज पाहायचा आहे. तो मुद्दा असा आहे की लगतची, मागची व लगतची पुढची संख्या सांगणे. बघा या ठिकाणी लगतची, मागची आणि लगतची पुढची संख्या सांगणे. आता लगतची म्हणजे काय तर जवळची, आणि पुढची आणि मागची याचा अर्थ काय बघा समजून घ्या. लगतची, मागची आणि पुढची संख्या. लगत म्हणजे जवळची, शेजारची, मागची, पुढची. आता कशा पद्धतीने बघा, जसं आता इथं बघा, इथं एक संवाद दाखवलेला आहे. मेरी, नंदू या दोघांमधला संवाद. इथं बघा तुम्हाला दिसेल मेरी नंदू यांचा संवाद आहे. यांनी एकमेकाला काय बोललेलं ते बघा. मेरी काय म्हणते, नंदू 120च्या लगतची पुढची संख्या सांगतोस का? 120च्या पुढची लगतची संख्या. आता आपल्याला जर उजळणी येत असेल तर आपण उजळणीमध्ये आपल्याला माहिती आहे. आता याला इंग्रजीत आपण म्हणतो 120. आता 120च्या नंतर कोणती संख्या येते? मराठीमध्ये त्याच्या लगतची म्हणजे लगतची पुढची जर म्हटलं तर आपण या ठिकाणी त्याला आपण असं म्हणूया. या ठिकाणी तुम्हाला 121 ही पुढची संख्या, बरोबर आहे. 121 ही पुढची संख्या आणि मागची संख्या काय येईल तर 119. बघा आपण जर उजळणी म्हटली तर 119 नंतर 120 आणि 120 नंतर 121 अशा पद्धतीनं आपण लिहू शकतो, बरोबर की नाही. म्हणजेच 119, 120 आणि 121. म्हणून लगतची मागची संख्या होईल ती 119 आणि लगतची पुढची संख्या ती 121. लक्षात आलं. इंग्रजीमध्ये जर सांगायचं त्याचं तर आपण म्हणू की 190 ही मागची आणि 121 ही पुढची. अशा पद्धतीचा संवाद आहे. संवाद तुम्ही काळजीपूर्वक वाचा. नंतर बघा या 3 अंकी संख्येच्या मधली आपण लगतची मागची आणि लगतची पुढची संख्या सांगितली. नंतर पुढच्या ह्याच्यामध्ये 1999च्या लगतची पुढची संख्या सांगतोस का? 1999 याच्या पुढची संख्या. तर या ठिकाणी ही 4 अंकी संख्या आहे. याच्या पुढे याच्यामध्ये 1 जर मिळवला तर ती तयार होते आपली 2000. कोणती संख्या तयार होती? 2000. म्हणजे याला आपण म्हणतो की 2000. बघा 2 त्याच्यानंतर 0 परत 200. बघा या ठिकाणी 2 त्याच्यानंतर 0 परत 0 आणि परत 0 असं हे या ठिकाणी 2000 म्हणजे 2000 म्हणजेच 2000 ही संख्या या ठिकाणी तयार झालेली आपल्याला दिसते. आता बघा अशा पद्धतीनं आपल्याला हा संवाद जर तुम्ही वाचला तर या संवादाच्या अनुसरून तुम्ही
याचा अभ्यास करून हे पुढं करायचं आहे आणि यावर आधारित आपल्या वहीमध्ये तुम्हाला काय लिहायचं. बघा या ठिकाणी एक टेबल दिलेलं आहे, इथं लिहिलेलं आहे स्वाध्याय. दिसतंय का तुम्हाला स्वाध्याय या ठिकाणी लिहिलेलं? कुठेही बघा स्वाध्याय लिहिलेलं, हे या ठिकाणी स्वाध्याय असं लिहिलेलं आहे. असं स्वाध्याय हा शब्द आपल्याला लिहायचा आहे तुमच्या वहीमध्ये. आणि त्याच्यानंतर खालच्या बाजूला जे दिलेलं आहे, लगतची, मागची आणि पुढची संख्या लिहा. हा प्रश्न आहे आणि यावर आधारित इथं टेबल दिलेला आहे. असा टेबल आपल्या वहीमध्ये आपल्याला आखावायचा आहे. संख्या, लगतची मागची संख्या, लगतची पुढची संख्या, या पद्धतीनं नंतर संख्या. हे इथं इकडं 3 भाग आहे आणि इकडं 3 भाग आहे, सेम आहेत. संख्या इथं दिलेलं आहे संख्या, लगतची मागची संख्या, लगतची मागची संख्या, लगतची पुढची संख्या, लगतची पुढची संख्या. हे तुम्हाला शेजारी लिहिता नाही आलं तर हे 3 रकाने करा, त्याच्या खाली हे 3 रकाने करा. 6 संख्या दिलेल्या आहेत, 6 उदाहरणं आपल्याला लिहायचे. 2999. याच्या लगतची मागची संख्या, मग 99च्या मागं असतं 98, म्हणून आपण म्हणणार 2998. या ठिकाणी आपण लिहू शकतो 2998 या ठिकाणी लिहायचं आहे आपल्याला, बरोबर आहे. त्याच्यानंतर पुढच्या रकान्यामध्ये आपल्याला दिसेल की आपल्याला काय लिहायचं आहे. इथं पुढची संख्या द्यायची, लगतची पुढची संख्या, इथं लगतची पुढची संख्या. या ठिकाणी 2999च्या लगतची पुढची संख्या 3000. ओके, या पद्धतीनं. नंतर इथं 3800, याच्या लगतची मागची संख्या 3000. या ठिकाणी आपल्याला लिहायची ती 3799. इथं 3801. या पद्धतीनं आपल्याला हा जो तक्ता आहे हा तक्ता पूर्ण करावायचा. हे तुमच्या वहीमध्ये हा तक्ता असायला हवा. हा पूर्णच्या पूर्ण तक्ता. बघा तुम्ही या ठिकाणी स्वाध्याय हे लिहिणार, हा शब्द लिहिणार, त्याच्यानंतर हे वाक्य लिहिणार, म्हणजे हा प्रश्न आहे. लगतची मागची संख्या व लगतची पुढची संख्या, त्याच्यानंतर हा पूर्ण तक्ता आपल्या वहीमध्ये लिहिणार. या रिकाम्या जागेमध्ये तुम्ही तुमच्या संख्या नोंदवणार आहात. आणि महत्त्वाची गोष्ट अशी की या ठिकाणी ज्या तुम्ही संख्या लिहिणार आहात, या संख्या लिहिताना त्याला तुम्ही लाल पेनानं अंडरलाईन करा किंवा त्या लाल पेनानं लिहा. चला ठीक आहे, चला पुढं बघूया आपण. संख्यांचा लहान मोठेपणा यावर आधारित परत संवाद दिलेला ताई आणि नंदूमध्ये. हा काळजीपूर्वक एकदा दोनदा वाचा. लहान संख्या आणि मोठी संख्या ओळखणे आणि त्याबद्दल लिहिणे. तर या संवाद जर वाचल्यानंतर त्याच्यावर आधारित पुढं परत स्वाध्याय दिलेला, हा स्वाध्याय तुम्हाला सोडवायचा आहे. हा शब्द लिहा तुम्ही. स्वाध्याय जो शब्द आपण या ठिकाणी लिहिलेला आहे तो शब्द तुम्हाला लिहावायचा आहे. या ठिकाणी लिहिलेला स्वाध्याय हा शब्द, हा शब्द लिहायचा आहे. त्याच्यानंतर खालील सारणी पूर्ण करा. हे वाक्य लिहायचं आहे. हे 4 अक्षराचं 4 शब्दांची वाक्य या ठिकाणी लिहायचं आहे. त्याच्यानंतर हा तक्ता तुम्हाला आखायचा आहे पूर्णच्या पूर्ण. हा पूर्ण तक्ता तुम्हाला या ठिकाणी आखायचा आहे. आणि कशा पद्धतीने सोडवायचा एकदा मी तुम्हाला समजावून सांगतो. बघा या ठिकाणी 3 भाग दिलेले या सारणीमध्ये. संख्या, लहान संख्या, मोठी संख्या असं दिलेलं आहे. या ठिकाणी. आता बघा हे दिलेलं असल्यानं या आणि या बाजूसुद्धा असं 3 भाग केलेले आहे. 3 भाग केलेले आहेत. सेम आहे. तुमचं जर इतकं पूर्णच्या पूर्ण जर वहीमध्ये बसलं ठीक नाही, तर हे 3 बसवा आणि त्याच्या खाली हे 3, असे 6 उदाहरणं तुम्हाला सोडवायचे आहेत. आता बघा 6 उदाहरणापैकी पहिलं उदाहरण बघूया. या संख्या या तक्त्यामध्ये खाली 2 संख्या दिलेल्या आहेत. ती संख्या कोणती? 2123. ही एक पहिली संख्या आहे आणि दुसरी संख्या 1968. ओके, आता ह्या 2 संख्या दिलेल्या 2 संख्यापैकी लहान संख्या कोणती आणि मोठी संख्या कोणती आपल्याला ओळखायची. याच्यातली जी लहान संख्या आहे ती या ठिकाणी लिहायची आहे आणि त्यामधली मोठी संख्या आपल्याला पुढं लिहायची आहे. आता बघा या ठिकाणी आपल्याला लहान संख्या लिहायची आहे आणि या ठिकाणी मोठी संख्या लिहायची. ओके, आता या 2 पैकी लहान संख्या कोणती आहे? इथं बघा 2000, इथं 1000, अर्थात लहान संख्या 1968 म्हणून या ठिकाणी ती लिहा. त्याच्यानंतर ही मोठी संख्या म्हणून पुढे लिहा. 2 पैकी एक संख्या जर इथं आली तर दुसरी संख्या या ठिकाणी येते. अशा पद्धतीनं तुम्ही याचा विचार करून लिहायचं. बघा या ठिकाणी तुम्हाला हे जी 6च्या 6 उदाहरणं दिलेली आहे याच्यामध्ये बघा इथं 4 अंकी संख्या, 4 अंकी संख्या. जर अशा 4 अंकी संख्या असतील तर अशा वेळेला काय करायचं आहे लहान मोठी ओळखण्यासाठी? तर एक सोपं काही गोष्टी तुम्हाला मी सांगतो. कोणत्याही 2 संख्या दिल्या तर त्याच्या सर्वात डावीकडचे अंक बघा. ही जी संख्या याच्यामध्ये एकक, दशक, शतक, हजार, हा 1000 स्थानचा अंक जर आपण बघितला, काय 1000 स्थानचा अंक? या ठिकाणी 1000 स्थानचा अंक तुम्हाला दिसेल तो आहे 2. ओके, बघा त्या ठिकाणी तो अंक आहे 2. हा या ठिकाणी तुम्हाला दिसेल हा 2 अंक आहे आणि इथं आहे 1000 स्थानचा अंक 1. दिसला तुम्हाला? आता यामध्ये बघा तुम्हाला या ठिकाणी हे थोडंसं याला मी झूम करतो म्हणजे तुम्हाला थोडंसं चांगल्या प्रकारे समजून सांगता येईल. बघा या ठिकाणी तुम्हाला
हे जे इतकंच तक्ता दाखवतो आहे म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल. बघा या ठिकाणी 2123 आणि 1968 अशा संख्या दिलेल्या आहेत. याच्यामध्ये सर्वात डावीकडचा अंक बघायचा आहे आपल्याला. सर्वात डावीकडं असलेला हा अंक आहे इथं, हा आहे 2 आणि याच्यात सर्वात डावीकडचा अंक 1. 2 आणि 1 पैकी जी मोठी ती संख्या मोठी आणि जे लहान ते लहान. आता याच्यात 2 आणि 1 मध्ये लहान कोणतं 1, म्हणून ही पूर्णच्या पूर्ण संख्या लहान संख्या, बरोबर. ही पूर्णच्या पूर्ण काय होते, लहान संख्या असं आपल्याला या ठिकाणी म्हणता येईल. आणि जो अंक मोठा आहे इथं, हा अंक मोठा आहे म्हणून ही पूर्णच्या पूर्ण संख्या ही मोठी संख्या. म्हणून लहान संख्येच्या ठिकाणी ही जी 1968 ही संख्या आपण या ठिकाणी लिहिणार या रकान्यामध्ये, आणि ही 2123 ही संख्या मोठ्याच्या ठिकाणी लिहिणार या पद्धतीनं. ठीक आहे. आता बघा इथं 4 अंकी संख्या, इथं सुद्धा 4 अंकी संख्या आहे. इथं सुद्धा 4 अंकी आणि 4 संख्या. मी ज्या पद्धतीने तुम्हाला समजून सांगितलं त्या पद्धतीनं तुम्हाला हे लिहिता येईल. परंतु आता पुढच्या बाजूला बघा या ठिकाणी, या पुढच्या बाजूला अगदी सोपा भाग आहे. इथं 9999 आणि 999 अशा 2 संख्या दिलेल्या. याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या, ही 4 अंकी संख्या आहे पहिली आणि दुसरी ही 3 अंकी संख्या आहे. सरळ कमी अंकी संख्या ही लहान आणि जास्त अंकी संख्या ही मोठी. ही 3च अंकी म्हणून ही लहान, ही 4 अंकी. 3 अंकी मोठी की 4 अंकी, तर 4 अंकी मोठी, आणि लहान कोणती तर 3 अंकी. म्हणून ही 3 अंकी संख्या जी आहे ही या ठिकाणी आपल्याला लिहायची आहे लहान संख्येच्या रकान्यामध्ये, आणि मोठ्या याच्यामध्ये 4 अंकी संख्या या ठिकाणी मोठी 4 अंकी संख्या या ठिकाणी लिहिणार. आता ज्या संख्या तुम्ही लिहिणार त्याला तुम्ही अंडरलाईन करा, कारण की हे सुद्धा तुम्ही पेनानं लिहिणार, हे सुद्धा पेनानं लिहिणार आणि हे सुद्धा पेनानं लिहिणार, म्हणजे सारखंच वाटतंय. तर या ठिकाणी तुम्हाला लाल पेनानं त्याला अंडरलाईन करायचे. या ठिकाणी आता हे जे खालचे उदाहरण 2 याच्यामध्ये 4 अंकी संख्या आहेत. त्याच्यामुळे मी मागं जे सांगितलं तुम्हाला की सर्वात डावीकडचे अंक बघा, ज्याच्या डावीकडचा अंक 8, इथं डावीकडचा अंक 6. ज्या संख्येतला डावीकडचा अंक मोठा ती संख्या मोठी. ओके, चला पुढे जाऊया आपण. आता पुढचा गणिताचा भाग आपला या ठिकाणी हा संपलेला आहे आणि पुढं जायचं आपल्याला. या ठिकाणी पुढचा भाग आहे तो इंग्रजीचा. इंग्रजीमध्ये या ठिकाणी आपल्याला ॲक्शन वर्ड्स अँड फ्रेजेस असं दिलेलं आहे. ॲक्शन वर्ड्स अँड फ्रेजेस. आता ॲक्शन वर्ड म्हणजे कृतीयुक्त शब्द, ज्या शब्दामधून कृती दिसते तो शब्द म्हणजे ॲक्शन वर्ड्स, आणि फ्रेजेस म्हणजे 2-3 वाक्यामधून तयार झालेलं, 2-3 शब्दामधून तयार झालेलं वाक्य. आता बघा या ठिकाणी काय दिलं, लिसन, रीड अँड स्पीक. ऐका, वाचा आणि बोला. या ठिकाणी तुम्हाला ऐका. आता इथं तुम्हाला ऐकवणार कोण नाही, म्हणजे तुम्हाला वाचायचं आहे आणि बोलायचं आहे. काय तर या ठिकाणी हे टीचर असं लिहिलेलं आहे. फॉर्म पेअर्स, सिलेक्ट 1 word फ्रॉम ईच बास्केट ॲट अ टाईम अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्सेस, देन प्रेझेंट ॲट लिस्ट 10 सेंटेन्सेस. फॉर एक्झाम्पल रन अराउंड. आता बघा काय सांगितलेलं या ठिकाणी, की या ठिकाणी 2 बास्केट दिलेले आहे बघा. ही एक पहिली बास्केट आणि ही दुसरी बास्केट. या बास्केटमध्ये काही शब्द दिलेले आहेत, ॲक्शन वर्ड्स आहेत, आणि याच्यामध्ये सुद्धा काही शब्द दिलेले आहेत. आता यापैकी पहिल्या बास्केटमधून एक शब्द घ्यायचा आणि दुसऱ्या बास्केटमधून एक शब्द घ्यायचा, आणि तयार झालेले दोन्ही शब्द समोरासमोर लिहून एक छोटंसं वाक्य आपल्याला तयार करायचं. बघा इथं त्यांनी सांगितलेलं आहे फॉर एक्झाम्पल रन. आता रन हा जो शब्द आहे बघा या ठिकाणी रन घेतलेला आहे. कुठून घेतला रन, हा पहिल्या बास्केटमधनं. इथं रन होता, हा रन इथं घेतला, आणि दुसऱ्या बास्केटमधनं AROUND अराउंड, बघा हे अराउंड या ठिकाणी घेतलेलं आहे. रन अराउंड असे 2 शब्द घेतले आणि वाक्य तयार झालं रन अराउंड. याच पद्धतीनं तुम्हाला याच्यातले डाव्या बास्केटमधला एक शब्द आणि उजव्या बास्केटमधला एक शब्द असं करून तुम्हाला 10 वाक्य तयार करायचे आहेत, आणि त्याला नंबर द्या तुम्ही. समजा इथं लिहिलं तुम्ही, समजा 1 नंबर टाकला आणि त्याच्यानंतर 1 नंबर टाकून तुम्ही त्या ठिकाणी 1 मिनटं, या ठिकाणी तुम्ही 1 नंबर टाकला आणि मग याच्यामधला एक शब्द घ्या. समजा आपण 1 नंबर टाकला, या ठिकाणी 1 नंबर तुम्हाला समजून सांगण्यासाठी लिखतो. फक्त डाव्या बास्केटमधला घेतला आपण, समजा पहिलं घेतलं हे घेतलं आपण टर्न, मग इथं लिहा TURN, आणि उजव्या बास्केटमधला हे घेतलं अप, टर्न अप, किंवा टर्न राईट घेऊ आपण, टर्न राईट. पुढे लिहा RIGHT. या पद्धतीनं डाव्या बास्केटमधला एक शब्द आणि उजव्या बास्केटमधला एक शब्द असे 2 घेऊन आपण टर्न राईट असं एक वाक्य तयार केलं. या पद्धतीनं तुम्हाला 2, 3, 4 असे एका खाली 1 नंबर टाका आणि 10 वाक्य तुम्हाला तयार करावायचे
आहेत. ओके, कदाचित तुमच्या लक्षात आलेलं असेल. या पद्धतीने हे 10 वाक्य तयार करा. आपल्या वहीमध्ये लिहा आजची तारीख टाकून. वर तुम्हाला आजची तारीख टाकायची, विषय टाकायचा आहे. बघा इंग्रजी विषय आहे, आजची तारीख टाकायची आणि हे अशा प्रकारची इंग्रजीचे 10 वाक्य तयार करायचे. आता याच्या पुढे जाऊया. इंग्रजीमध्ये आणखीन काय सांगितलेलं बघा. टीचर म्हणतात फॉर्म ग्रुप ऑफ 4, चूज 1 वर्ड फ्रॉम इच टावर अँड मेक मिनिंगफुल सेंटेन्स. आता काय म्हटलेलं आहे इथं, हे 1 टावर, 2 टावर, 3 टावर आणि 4 टावर असे 4 टावर दिलेले आहे. फर्स्ट टावर, सेकंड टावर, थर्ड टावर आणि फोर्थ टावर. प्रत्येक टावरमधला एक एक शब्द घेऊन तुम्हाला वाक्य तयार करायचे. वर जसं आपण या ठिकाणी या बास्केटमधला एक शब्द, या बास्केटमधला एक शब्द, याच्या मिळून आपण इथं 2 शब्दांचं वाक्य तयार केलं होतं. तसं इथं 4 टावर दिलेले आहेत, 4 स्तंभ दिलेले आहेत. प्रत्येक स्तंभामधला एक एक वर्ड किंवा शब्द आपल्याला घ्यायचा आणि वाक्य तयार करायचं आहे. हे या ठिकाणी इंग्रजीमध्ये तुम्हाला ते सांगितलं. राईट द वर्ड्स ऑन बिग शीट ऑफ पेपर अँड शो युअर सेंटेन्सेस टू द क्लास. आता ही काय वर्गात करायची कृती, याच्याकडे लक्ष न देता आपण वहीमध्ये लिहूया. याच्यामध्ये तुम्हाला जितके वाक्य तयार करता येईल ते. जसं आता एक वाक्य आपल्याला असं तयार करता येईल की या टावरमधलं आपण आय घेतलं, दुसऱ्या टावरमधलं फाऊंड घेतलं, तिसऱ्या टावरमधलं ए घेतलं आणि चौथ्या टावरमधलं पेन्सिल घेतलं. तर काय वाक्य तयार होतं, आय फाऊंड अ पेन्सिल. वहीमध्ये 1 नंबर टाका. काय करायचं तुम्हाला, वहीमध्ये 1 नंबर लिहायचा आहे. या ठिकाणी आपण असं वहीमध्ये लिहिलं, समजा 1 नंबर टाकला, तिथं लिहिलं या टावरमधला आपण हे आय घेतला, हा आय घेतला आणि आपण लिहिलं आय. दुसऱ्या टावरमध्ये जो फाऊंड शब्द होता, हा फाऊंड शब्द आपण इथं लिहूया. फाऊंड FOUND, FOUND, फाऊंड लिहिलं. त्याच्यानंतर तिसऱ्या टावर जे आपला हे तिसरं टावर, या तिसऱ्या टावरमधला आपण ए शब्द घेतला, हा ए शब्द आपण लिहिला. त्याच्यानंतर चौथ्या टावरमधला पेन्सिल हा शब्द घेतला आपण, PENCIL आणि या ठिकाणी पूर्णविराम देऊन टाकला. तर अशा पद्धतीनं आपलं वाक्य तयार झालं आहे, आय फाऊंड अ पेन्सिल. बरोबर आहे. अशा पद्धतीनं आपलं हे वाक्य तयार झालेलं आहे. ओके, याच पद्धतीनं आपल्याला दुसरं वाक्यसुद्धा आपल्याला तयार करता येईल की नाही. कशा पद्धतीनं आपल्याला वाक्य तयार करता येईल दुसरं, की या टावरमधला दुसरा शब्द घ्या. वाटलं तर असं काही नाही तुम्हाला दुसराच घेतला पाहिजे, याचा दुसरा असं काही नाही. तुम्ही याच्यातला पहिला शब्द घेतला, याच्यातला दुसरा शब्द घेतला, याच्यातला तिसरा शब्द घेतला किंवा चौथा घेतला, याच्यातला पहिला घेतला तरी चालेल. फक्त त्याला थोडासा अर्थ आला पाहिजे. त्याच्यासाठी थोडंसं याचे अर्थ तुम्ही समजून घ्या. नसतील तर तुमच्या बहीण भावाला याचे अर्थ विचारा आणि या पद्धतीने वाक्य तयार करा. किंवा तुम्हाला अर्थ जरी समजला नाही, तो तुम्हाला ही रचना लक्षात आली पाहिजे की प्रत्येक टावरमधला एक एक शब्द घेऊन आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. एक दुसरं वाक्य उदाहरण म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि मग आपण पुढे जाऊया. पहिलं वाक्य आपण लिहिलं होतं की आय फाऊंड अ पेन्सिल. आता दुसरं वाक्य बघा काय तयार होऊ शकतं. आपण इथं 2 नंबर टाकला 2 नंबर. त्याच्यानंतर याच्यातलं घेतलं समजा मी वीचं स्पेलिंग आहे WE, इथं लिहिलं WE. नंतर इथं डायरेक्ट मी हा शब्द घेतला. कोणताही घ्या तुम्ही याच्यापैकी. तुम्ही परत फाऊंडही घेऊ शकता, तुम्ही सॉ घेऊ शकता, गॉड घेऊ शकता, एट घेऊ शकता, टूक घेऊ शकता किंवा घेऊ शकता. मी आता इथं घेतो टूक, आय टूक, TOOK, आय टूक. त्याच्यानंतर पुढे जाऊया का, आय टूक. आता याच्यापैकी कोणतंही घ्या तुम्ही, कोणतंही घ्या. फक्त या ठिकाणी थोडासा प्रॉब्लेम असा येणार आहे की ए आणि ॲन हे प्रत्येक ठिकाणी लागत नाही. काही ठिकाणी ए लागल, काही ठिकाणी ॲन लागल, काही ठिकाणी सम लागल, काही ठिकाणी अ फ्यू लागल, काही ठिकाणी मेनी. जास्त असेल तर मेनी. जसं मेनी टायगर्स, नंतर मेनी ऑरेंजेस, नंतर मेनी. बस हे बाकी ह्या 2 शब्दांसाठी हे जर 2 शब्द तुम्हाला घ्यायचे असतील तरच मेनी वापरा. अ फ्यू घेताना टायगर आणि ऑरेंज चालणार नाही, याच्यापैकी बाकीचे शब्द चालतील. सम घेताना ऑरेंजेस आणि टायगर्स चालतील, पेन्सिल चालेल. हे यस ज्याला लागेल इथं बघा, इथं हे यस दिसतं तुम्हाला, या ठिकाणी यस दिसतं. त्याच्यानंतर इथं याला यस लागलेलं आहे, म्हणजे अनेक वचन आहे इथं. आणि इथं ऑरेंजेस याच्यासाठी सुद्धा इथं यस लागलेलं आहे. ओके, तर लक्षात आलेलं असेल तुमच्या या पद्धतीनं. तर आपण बघा या ठिकाणी 2 शब्द या ठिकाणी आले, वी टूक. आता याच्यातलं काय याचं कोणतंही घेऊ शकता. समजा ए जर घेतलं तर तुम्हाला ऑरेंजेस, टायगर्स आणि पेन्सिल्स हे घेता येणार नाही, कारण की अनेक आहे. ए म्हणजे एक. आपण जर ए घेतलं समजा, जरा वाचताना म्हटलं, आता
मग काय पेन्सल, ऑरेंज येत नाही, ॲन ऑरेंज म्हटलं आता, म्हणून इथं ऑरेंज पण येणार नाही. बस फक्त याच्यासाठी ए जर घेतलं तर फक्त पेन्सिल हा शब्द चालतो. PENCIL, PENCIL, PENCIL. ओके, या पद्धतीनं. जर समजा तुम्हाला इथं ए जर तुम्ही घेतलं नाही आणि त्याच्याऐवजी आपण ॲन घेतलं, समजा ॲन लिहिलं, तर मग आपल्याला इथं फक्त ॲनच्या पुढं फक्त यामधला फक्त हा ऑरेंज हा एकच शब्द चालतो. ॲन ऑरेंज, ऑरेंजेससुद्धा चालत नाही, कारण की अनेक वचन आहे. ॲन आणि ए याचा अर्थ होतो एक. ॲन आणि एचा अर्थ काय होतो? एक. म्हणून इथं फक्त पेन्सल आणि ऑरेंज. ए जर असेल तर पेन्सल आणि ॲन जर असेल तर ॲन ऑरेंज, या दोघांची जोडी लावू शकते. इथं मेनी पेन्सल चालतं, मेनी ऑरेंजेस चालतं, मेनी टायगर्स चालतं. एच्यासाठी इथं ए टायगर पण चालतं. आय टूक अ टायगर असं सुद्धा चालतं. तुम्ही म्हणता आय टूक अ टायगर, मी टायगर घेतला, पण मी टायगरचं खेळणं घेतलं, टायगर तर आपण घेऊ शकत नाही. असो. त्याच्यानंतर सममध्ये चालतं आपल्याला सम पेन्सल्स, सम ऑरेंजेस आणि सम टायगर्स, हे चालतं. अ फ्यूमध्ये सुद्धा ते चालतं, अ फ्यू म्हणजे जे काउंट करता येतं ते ऑरेंजेस, या पद्धतीनं. ठीक आहे, या पद्धतीनं आपल्याला ही वाक्य बनवायचे आहे. आता या ठिकाणी आपण पाहत होतो की ॲन, आणि ॲनच्या पुढे लिहिणार आहे ॲन ऑरेंज, ORANGE. ओके, या पद्धतीनं आपल्याला ही जास्तीत जास्त वाक्य बनवायचे, कितीही तुम्ही बनवले तरी चालतील. ओके, तर अशा पद्धतीनं हा तुम्हाला इंग्रजीचा अभ्यास करावायचा आहे. चला पुढच्या विषयाकडे जाऊया आपण. या ठिकाणी PDF जे जे काही दिलेलं आहे ते काळजीपूर्वक तुम्ही वाचायचं आहे. आता या ठिकाणी टेस्ट सोडवा, आणि इथं एक यूट्यूबचं एक चिन्ह दिसतं, याच्यावर जर क्लिक केलं तर तुम्हाला यूट्यूबच्या चिन्हावर जर तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटतील, परंतु ते व्हिडिओ काही आपल्या या पाठाला अनुसरूनच असतील असे नाही आहे, ते शैक्षणिकच आहे. आणि टेस्ट सोडवा म्हटलं तर या ठिकाणी तुम्ही टेस्ट सोडवू शकता, परंतु अगोदर तुम्ही या टेस्ट वगैरे सोडवण्याच्या भानगडीत पडण्यापेक्षा किंवा ते करण्यापेक्षा अगोदर आपला अभ्यास आपण पूर्ण करूया. पुढे जाऊया. जे गणितामध्ये आपण बघितलं होतं की लगतची मागची संख्या, लगतची पुढची संख्या, इंग्रजीमध्ये या ठिकाणी दिले द नंबर जस्ट बिफोर अँड आफ्टर अ गिव्हन नंबर. जस्ट बिफोर अँड आफ्टर म्हणजे मागची लगतची आणि पुढची लगतची, जे त्याला म्हणतात जस्ट बिफोर, जस्ट आफ्टर. आणि त्याच प्रकारचा या ठिकाणी ही सारणी तक्ता दिलेला आहे. पुढच्या तक्तासुद्धा त्याचप्रमाणे स्मॉलर अँड बिगर नंबर, दिलेल्या नंबरमधला स्मॉलर आणि बिगर नंबर लिहायचा आहे. ह्या नंबर दिलेला नंबर म्हणजे संख्या दिलेली आहे आणि त्यातला स्मॉलर आणि बिगर नंबर तुम्हाला येते. तर स्मॉलर नंबर, बिगर नंबर या दोन संख्यापैकी इथं स्मॉलर लिहायचं आहे, इथं बिगर लिहायचं आहे, जे आपण मराठीमध्ये बघितलेलं आहे तेच. चला पुढे जाऊया आपण. पुढचा विषय आहे परिसर अभ्यास 1. परिसर अभ्यासमध्ये तुम्हाला वहीवर लिहायचं काम काहीच करायचं नाही आहे, तर फक्त तुम्हाला हे वाचायचं आहे. आणि हे तुमच्या पाठ्यपुस्तकामध्ये आहे बघा. आजचे जे जे काही तुम्हाला शिकवणं चालू आहे ते प्रत्येक विषयाच्या पान नंबर 14वर दिलेला आहे. हा अभ्यास करत असताना तुम्ही तुमचं पुस्तक काढून करू शकता. तुमचं पाठ्यपुस्तक काढायचं, त्या पाठ्यपुस्तकामध्ये मराठीचं सुद्धा पान नंबर 14, गणिताचं पान नंबर 14, इंग्रजीचं पान नंबर 14, परिसर अभ्यास 1चं पान नंबर 14 आणि परिसर अभ्यास 2चं सुद्धा पान नंबर 14वरचा अभ्यास आहे. बघा या ठिकाणी हे वाचायचं आहे तुम्हाला. परिसर अभ्यास 1मध्ये तुम्हाला वहीवर लिहायचं काहीच नाही, वाचायचं आहे 2दा-3दा. जून महिन्यात आभाळात सगळे काळे ढग हजेरी लावू लागतात, पावसाळ्याची चाहूल लागते, हे जे आहे सर्व दिलेलं हे तुम्हाला वाचायचं आहे. आणि वाचणं झाल्यानंतर महत्त्वाचा भाग जो आहे तो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर सध्या दिसत आहे. काय महत्त्वाचा भाग? आपण काय शिकलो हे वाचल्यानंतर हा धड्याचा पुढचा भाग आहे, म्हणजे जवळजवळ शेवटचा भाग आलेला आहे. तुम्ही जर धडा बघितला पुस्तकामध्ये तर आपण काय शिकलो, या पाठामध्ये आपण काय शिकलो हे याच्यामध्ये दिलं. काय शिकलो आपण या पाठामध्ये? तर आपल्या आणि सर्व सजीवांच्या गरजा परिसरातून पूर्ण होतात. प्रत्येक प्रकारच्या सजीवाच्या गरजा निरनिराळ्या असतात, हे आपण या पाठामध्ये शिकलेलो आहे. माकडे आणि खारी हे वृक्षवासी प्राणी आहेत, वृक्षावर राहणारे म्हणून वृक्षवासी. त्यांना झाडामुळे आधारवन्न मिळते. ह्या झाडावर राहणाऱ्या प्राण्यांना झाडामुळे आधाराने मिळते. त्यांच्या विष्ठेतून बिया सर्वत्र पसरतात वगैरे वगैरे, हे जे आहे सर्व वाचायचं आहे तुम्हाला. आणि तुम्ही परिसर अभ्यासाचं एवढं काम जे आहे हे तुम्ही लिहून टाका. हे जे आपण काय शिकलो हे तुमच्या वहीमध्ये तुम्ही
लिहायचं आहे. हा जे पिवळ्या रंगामध्ये दिसतो पूर्ण हे तुम्हाला लिहायचं आहे. चला पुढे जाऊया. नंतर आहे परिसर अभ्यास 2 म्हणजेच इतिहासाचा हा भाग आहे. या ठिकाणी चित्र दिसतं तुम्हाला बघा. या ठिकाणी शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यासह बसलेले आहेत. त्यांची चर्चा सुरू आहे. इथं दिसतील तुम्हाला शिवाजी महाराज बसलेले आणि आपल्या मित्रांसोबत ते सवंगड्यासोबत आपली चर्चा करतात. इथं या ठिकाणी शिवाजी महाराजाचं चित्र आहे. नंतर हे त्यांचे सवंगडी आहेत बघा. इथं सवंगडी त्यांच्या आजूबाजूला बसलेले आहेत. आता हे सवंगड्यासोबत त्यांचं काय बोलणं चालू आहे हे आपल्या धड्यामध्ये सवंगड्यासोबत शिवराय इथं दिसतं. सवंगड्यासोबत शिवराय पाठ्यपुस्तक काढलं तर पान नंबर 14वर तुम्हाला हे सगळं दिसेल. तर ते आपल्याला मागचा धडा वाचून पुढं सुरू करायचं आहे. रचने ह्या त्यांचा छंद, लपंडा, चेंडू, भोवरा हे त्यांचे नेहमीचे खेळ हे सर्व तुम्हाला काळजीपूर्वक एकदा दोनदा तीनदा वाचायचं आहे. आपण जर आता वाचत बसलो तर आपला खूप वेळ जाईल. तर इतिहासाचं तुम्हाला लिहायचं काही नाही. तुम्ही हा जो भाग लिहिलेला आहे परिसर अभ्यास 1चा हे तुमचं शुद्धलेखन म्हणून सुद्धा चांगल्या अक्षरात तुम्ही हे लिहायचं आहे. म्हणजे शुद्धलेखनसुद्धा होईल आणि अभ्याससुद्धा होईल. ओके. तर अशा पद्धतीनं आपल्याला हा भाग सोडवायचा आहे. ठीक आहे. नंतर भेटूया परत पुढच्या भागामध्ये. चालेल. काळजीपूर्वक अभ्यास तुम्ही करावायचा आहे. चला या ठिकाणी आपण